नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये जी की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून TIIT एक्झाम घेण्यात येत आहे, MSCE या वेबसाईटवरून आपण अर्ज करतोय। या व्हिडिओमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे। आवेदन अर्जामधील चूक आणि तुमची जर इतर परीक्षे असेल, इतर MPSC, MED, BEd ची परीक्षा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी आणि चुका झाल्या असतील तर आधार कार्डच्या नावानुसार किंवा इतर कुठल्या चुका झालेल्या असतील त्या चुका तर सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आता शेवटी जे काही आपलं आता राहिलेल्या दिवसामध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन करायचं असेल तर 500 रुपयामध्ये फक्त विद्यार्थी मित्रांनो बॅच अवेलेबल केलेली आहे। त्या बॅचला जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता। आपला संपर्क क्रमांक हा व्हॉट्सअप आहे आणि लवकरात लवकर आपल्या मार्कामध्ये नक्कीच भर पाडून देणारी ही बॅच आहे। फास्ट ट्रॅक मध्ये तुम्हाला शिकवलं जाईल, रोज 1-2 टॉपिक रोजच्या रोज कव्हर केले जातील, जे की रिझनिंग मॅथवर जास्त भर असेल आणि विद्यार्थ्यांना सपोर्ट सिस्टीम म्हणून आपण फक्त आता 500 रुपये फीस आकारलेली आहे, जे की परीक्षेपर्यंत तुम्हाला पाहता येणार आहे। दुसरा मुद्दा आणि अति महत्वाचा मुद्दा, बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, सर परीक्षा पुढे जाईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी मधला पर्याय काढलेला आहे, जे की तुम्हाला सांगितलेलं आहे, सरळ सरळ सांगितलेलं आहे की परीक्षा जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही आमच्याकडे काय करा, कंप्लेंट करा। सरळ सरळ तुम्हाला परीक्षेची तारीख बदलून मिळेल। आपलं 7 दिवस अगोदर हॉल तिकीट येणार आहे। हॉल तिकीट आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट आल्यानंतर आपली डेट आपल्याला चेंज करून घ्यायची। आता ज्या काही MPSC चे किंवा MED च्या परीक्षेचं शेड्यूल पडलेलं असतं, मला या दिवशी डेट न देता आताच तुम्ही कंप्लेंट करू शकता, पण त्याला व्यवस्थित पुरावा पाहिजे। आता बरेच विद्यार्थी काय करतात की माझ्या भावाचं लग्न आहे तर लग्न पत्रिका पाठवू नका IBPS ला, नाही चालणार। तुमचं ऑफिशियली कुठली परीक्षा असेल तरच तुम्हाला डेट चेंज करून मिळणार आहे, अदरवाईज कुठलीही अडचण चालणार नाही। लक्षात घ्या, कुठलीही अडचण चालणार नाही। जे की परीक्षा कोणत्या आहेत त्यांना पण माहित आहे, परीक्षा कोणत्या आहेत बघा, लक्षात घ्या। परीक्षा जर विचारात घेतलं, परीक्षा कोणत्या कोणत्या आहेत, DEDच्या आहेत, BEDच्या आहेत, MEDच्या आहेत, MPSC व इतर स्पर्धा परीक्षा जर असतील तर त्यांना सरळ सांगितलेलं आहे की बाबा तुमचं लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, मदर नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार नंबर, जेंडर, एक्झाम टाईप, कोणत्याही एक्झाम आहे त्याप्रमाणे। आता एक्झाम टाईप मध्ये त्यांनी सरळ सांगितलंय याच परीक्षा, लक्षात घ्या, MPSC, DED, BED, MED किंवा अदर एक्झामच असेल तर तुम्हाला डेट चेंज करून मिळणार आहे। अदरवाईज दुसरं काही काम असेल आपलं तर आपल्याला डेट चेंज करून मिळणार नाही। परत एकदा रिपीट करतोय। त्यानंतर तुम्हाला इथे सरळ सांगितलं की बाबा तुमचं हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं, खोटं बोलणाऱ्याला वावच नाही। सरळ तुम्हाला हॉल तिकीट सुद्धा इथे अपलोड करावं लागणार आहे। सरळ सरळ स्कॅन करून फोटो काढून त्याचा अपलोड करणं गरजेचं आहे। आता त्याच्यानंतरचा मुद्दा, आता बरेच विद्यार्थ्यांना डावा आणि उजवा अंगठाच कळाला नाही, डावा आणि उजवा अंगठाच कळाला नाही, घाई गडबडीमध्ये त्यांनी उजवाच अंगठा प्रेस केलेला आहे। ठीक आहे, म्हणजे विद्यार्थी किती निष्काळजीपणाचा कळस गाठतात हे या परीक्षेच्या फॉर्म भरताना लक्षात आलेलं आहे। सर लक्षातच नव्हतं, गडबडच केलं, कॅफेवाल्यानेच गडबड। अरे पहिला व्हिडिओ बघा जाहिरात आलेल्या, हात जोडून विनंती केली होती की विद्यार्थी मित्रांनो चुका करू नका, डबल फॉर्म भरण्याची पाळी येईल। त्याला सुद्धा जे की या परीक्षा परिषदेने त्याला सुद्धा एक पर्याय काढलेला आहे। काय म्हटले त्यांनी, कंप्लेंट नोंदवायची तुम्हाला इथे काय, कंप्लेंट नोंदवण्यासाठी तुम्हाला इथे संधी दिलेली आहे। कंप्लेंट सुद्धा नोंदवता येणार आहे। कंप्लेंट कुठं नोंदवायचे तर आवेदन लिंक, माहिती, तक्रार निवारण मध्ये इथं तुमची कंप्लेंट नोंदवू शकता, कंप्लेंटचं स्टेटस बघू शकता। कंप्लेंट नोंदवत असताना, सिलेक्ट करत असताना टेस्ट सिलेक्ट करायची, ते म्हणजे योग्य ती टेस्ट सिलेक्ट केल्यानंतरच आपल्याला पुढे जायचे। लक्षात घ्या।
ओपन होत नाही. इथे काय करायचं, काय झालं याला, ठीक आहे. इथे कंप्लेंट नोंदवत असताना परत एकदा ओपन करतो, रजिस्टर कंप्लेंट. इथं TAIT हुडकायचं अगोदर. सर्वात प्रथम TAIT कुठं आहे, कशाची कंप्लेंट आहे ते आपल्याला IBPS ला व्यवस्थित सांगावं लागेल, त्याच्याशिवाय नाही जमणार. TAIT टेस्ट असं हे ते या ठिकाणी आहे. आणि TAIT टेस्ट तुम्हाला सरळ सरळ इथं नोंदवायचे. टेक्सटाईल हे बघा इथे TAIT टेस्ट. फुल नेम टाकायचं, इथं जे काय आपलं नाव आहे ते टाकायचं, ईमेल ऍड्रेस टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा, रजिस्टर केलेला नंबर टाकायचं आणि तुमची कंप्लेंट काय आहे इथे टाकून द्यायची सरळ सरळ. त्यानंतर पुढली प्रक्रिया, तुम्हाला इथे इमेज वगैरे अपलोड करून सोडता येतं. माझा डावा अंगठा झालाय, माझं आधार कार्ड नुसार झालंय, काय मेल झालंय, फिमेल झालंय, जन्मतारीख मध्ये बदलय, हे सर्व काही मिळवून घेऊ शकता. त्या पलीकडे जाऊन तुम्हाला या ठिकाणी कंप्लेंट नोंदवत असताना तुमचं स्टेटस सुद्धा चेक करायचे. स्टेटस चेक करायचंय, लेवल इथं बघायचं आणि स्टेटस चेक करायचं. ईमेल आयडी आणि कंप्लेंट नंबर टाकून व्ह्यू कंप्लेंट स्टेटस चेक करायचंय. 14 तारखेपर्यंत जर रिप्लाय आला नाही तर पटकन नवीन फॉर्म भरून घ्यायचं. माझं तर स्पष्ट मत आहे, कुठलीही रिस्क घ्यायची नाही. जर तुमच्या स्टेटसला, जर तुमच्या कंप्लेंटला त्यांनी म्हटलं ऍक्सेप्टेड, नो प्रॉब्लेम म्हणून जर आलं त्यांचं, तर आपण हॉल तिकीट घेऊन जाऊ शकतो, काय अडचण नाही. पण जर या स्टेटसला जर तुमचं कंप्लेंट नोंदवून सुद्धा रिप्लाय आला नसेल, तुम्हाला जर डाऊट वाटत असेल, तर सरळ सरळ कंप्लेंट नोंदवलेल्या ठिकाणी जर स्टेटस मध्ये काहीच दिसत नसेल तर लगेच तुम्हाला एक सांगतो, आवर्जून सांगतो, नवीन फॉर्म भरून घ्यायचा. कारण 14 तारीख ही लास्ट आहे मित्रांनो फॉर्म भरण्याची, लक्षात घ्या. 14 तारीख ही लास्ट आहे. इथे पाहू शकता, शिक्षक व अभियोग्यता व बुद्धिमत्ता TAIT 2025 चे ऑनलाईन आवेदन भरण्याची लिंक 26/4/2025 ते 14/5/2025 पर्यंत चालू राहील. याची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घेणं आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही काळजी घ्यायची. आगामी काळामध्ये जे काय अपडेट मिळवायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. आपली फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा जॉईन करू शकता. परत एकदा माझा संपर्क क्रमांक देतो आणि या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा जॉईन करता. आपल्या मार्काला जर आपल्याला 100 मार्क पडत असतील तर आपले 30 मार्क वाढवून मिळतील या कमी दिवसामध्ये. एकदम रोजच्या रोज आपल्याला महत्वपूर्ण टॉपिक शिकवले जातील. त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, नोट्स असणार आहेत, रेकॉर्ड मागचे व्हिडिओ असणार आहेत आणि पुढे इथून कंटिन्यू तुम्हाला क्लास सुद्धा करता येणार आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.